अनु, हॅपी अॅनिव्हर्सरी. पण आज तरी घरी आहेस ना, हे अगोदर सांग. अगं आज आहे घरी. आज तू, मी आणि आपण दोघच. अनु तुला सांगतो, आज देव जरी आला ना, हॅलो, देवा आज तरी काही नसू दे. अनु कळलं. जगावेगळा हा जॉब करतो का? जगातले सगळे लोक जॉब करतात आणि आपल्या कुटुंबालाही सांभाळतात. म्हणलं आज तरी एक दिवस, पण नाही, नेहमीप्रमाणे टांग लावली. याचा कॉल, त्याचा कॉल, त्याचा कॉल. अरे माझ्याशी लग्न तरी कशाला केलंस? लग्नही त्या नोकरीशीच करायचंस ना. माझ्या भावनांची का खेळलास? अरे काय मागितलं मी तुझ्याकडं? हा, एक दिवस, तोही अॅनिव्हर्सरीचा. अरे एका बायकोसाठी हा खूप आठवणींचा आणि मोठा दिवस असतो. पण तुला काय कळणार माझ्या भावना? निघालास, आजही तसंच निघालास. प्रत्येक वेळी असं अर्धवट ठेवतोस आणि जातोस. काय केलं ना रे मी तुझ्यासाठी? हा, अरे नोकरी सोडून इथं आले. मला स्वतःचा बिझनेस उभा करायचा होता, तोही मी नाही करू शकले. सगळं करते फक्त तुझ्यासाठी. माझी स्वप्न सगळी धुळीला मिळवली मी, आणि तुला एक दिवस देता येत नाहीये मला. एक दिवस, अरे तोही अॅनिव्हर्सरीचा. अरे एका बायकोसाठी ह्या जुन्या आठवणी ना खूप मोठ्या असतात. पण तुला काय कळणार माझ्या भावना? अरे माझ्याशी लग्न करण्यापेक्षा ना त्या नोकरीचीच करायचं. 1000 वेळा समजून घेण्याचा मी प्रयत्न केला, पण किती समजून घेऊ? हा, किती समजून घेऊ तुला? आणि तुझ्यासाठी काय काय केलं नाही रे? नोकरी सोडून इथं आले. मला बिझनेस उभा करायचा होता, तोही मी केला नाही. कारण तुझ्यासाठी, तुझ्या नोकरीसाठी. आज इथं तर उद्या तिथं, तुझ्या मागं फिरण्याच्या मागं माझी सगळी स्वप्न मी धुळीला मिळवली. एक दिवस फक्त मागितला रे तुझ्याकडं, एकच दिवस. तोही तू देऊ शकला नाहीस. आजपर्यंत फक्त यायचं आणि काम 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 आणि ते फोन कॉल. अनु, माझं नशीबच खराब आहे. सर, परब आलो. काय झालं परब? सर तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघून घ्या. चला.
चला. परब हे कोण? सर यांनीच तर आपल्याला फोन करून सांगितलं. आणि हे बघा डेड बॉडी दिसते, पण जनावरांनी लटके तोडून ना काय याची अवस्था केली बघा. परब आजूबाजूचा परिसर तपासा, काय मिळते का बघा. सर कदम तुम्ही तालुक्याला वर्दी द्या. ठीक आहे सर. काय रे, तू जनावर चारायला घेऊन येतो काय? कवा तरी येतो. ह्याच्या वरच्या गावात राहतोय मी. आज खाली आला होतो. बरं बरं, नाव काय तुझं? माझं नाव गणोजी साळकर. मग समजा गाव मला गाण्याचं म्हणतंय. गणोबा म्हटलं तर चालेल ना? चालतंय की. बरं गणोबा, काय झालं? गाण्याच गुरं घेऊन खाली चाललो होतो. माझी गुरं खाली गेली. मी बेच्या मागोमाग गेलो. गणोबा जरा मुद्द्यावर ये. गुरं खाली गेली. मी बेच्या मागोमाग गेलो तर मला एक जनावर ह्याला कुर्ता दिसलं. मग डोक्याला ताप नको म्हणून ह्याला वरती आणलं. मला डोक्याला ताप नको. आणि तुमचे कोणते साहेब आहेत का नाही हे त्यासने पण सांगितलं. ठीक आहे, काय लागलं तर तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल. जा तू. चालतं, येतो. कदम तालुक्याला वरती गेलेली आहे, आपली टीम लवकरच येतो. ठीक आहे, तोपर्यंत आपण इकडे तपास करूया. आपण परत एकदा तपास करायला पाहिजे. सर अनिकेत, नमस्कार. बिया देसाई. तुला काय वाटतं अनिकेत? साहेब, मोरेबाई, त्याचे सॅम्पल घ्या, तपासायला पाठवायचे. ओके सर. तुला काय वाटतं अनिकेत? गुन्हेगार खूप हुशार आहे. ते तर कळतच आहे म्हणा, पण तपास कसा करायचा तेच तर कळत नाही ना. काहीतरी चुकतंय, म्हणजे काहीतरी सुटतंय. म्हणजे नक्की तुला काय सुचवायचं आहे अनिकेत? मला वाटतं पुन्हा एकदा परिसर पालटा घातला पाहिजे, त्याशिवाय खून कुठे झालाय हे कळणार नाही. म्हणजे खून इथे झाला असं म्हणायचं का तुला? शक्यता नाकारता येत नाही, कारण एखाद्याचा खून करून बॉडी एवढ्या वर आणणं हे खूप रिस्की आहे. त्यापेक्षा त्यालाच इथे आणून खून करणं हे सोपं आहे. चला तिकडे. सर परब, तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जावा. सर मोरेबाई,
हे सॅम्पल घेऊन तालुक्याला जावा, लॅबमध्ये द्या. ओके. देसाई आपण पुन्हा एकदा तपास करू. चला. साहेब मी काय म्हणतो, बोला कदम. आपण कधीपासून वरच्याच भागात बघतो, थोडं खालच्या बाजूला बघूयात ना कोपऱ्यातलं, कदाचित आपल्याला काहीतरी सापडेल. अरे वा, शोधायचं म्हणून आपण वरच्याच भागात शोधत बसलोय. लपवून ठेवल्यासारखी जागा आहे. चला. जरा जपून हा सर, वाट खूप अडचणीची आहे. अनिकेत, देसाई, मी म्हटलं होतं ना काहीतरी चुकतंय. हीच ती जागा. पुढे जमीन बघ. जरा जमीन निरखून बघ. तुला काय वाटतंय? आणि हा जो काळ्या रंगाचा डाग दिसतोय ना, तो सुकलेल्या रक्ताचा डाग आहे. हो, म्हणजे मर्डर इथेच केलाय. जे काय घडलं ना अनिकेत, ते इथेच घडलंय. घडलं तर घडलंय, पण पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनिकेत साहेब. हा कदम, चला. हो, कदम घ्या. हा तुकडा बघा, आणि हा आपल्याला सापडलेला तुकडा साहेब, हा आपल्याला आत्ता सापडलेला, आणि हा बघा. देसाई, तू नुसतं ध्यान दे खाली, काय वाय गेला तो उसको ध्यान दे खाली, कुत्ता कर. निशू, अगं काय झालंय? काय नाही, टेन्शन आहे, जाऊ दे. काय झालेला? मला काय माहित, जाऊन विचार की. तू तुझी गर्लफ्रेंड आहे ना ती, तुला सांगेल की. गर्लफ्रेंड आधी होतं म्हणू दे. आणि जर हो बोलली तर मग डायरेक्ट बायको म्हणायचं. बायको, मग जाऊन विचारा ना तुमची बायकोला.
काय झालंय ते मी तुम्हाला सांगू. अरे एडी झाली का तुला तिला राग नाही का माहिती मी तुझ्या दिवशी तिला प्रपोज केलं ना त्या दिवशीपासून आजपर्यंत माझ्यासोबत बोलली पण नाही ती कदाचित त्याची मोठी मूड आपल्या अनु ए बावरे कशी काय असं करतोय. थांब ना जरा थोडं वेळ काय करतो काय तू. सॉरी यार थांब ना जरा थोडं वेळ मला पण बरं वाटत प्रॉब्लेम आहे तर मग आणि जर प्रेम असलं तर तिच्यावर करतो. काही एडी पोरगी रे सारखं रात बाहेर करते म्हणजे आम्ही आता काय आयुष्यभर इथंच काय गेटवर बसत राहायचं वॉचमॅन म्हणून. मग जाऊन विचार ना तुझी होणारी बायकोला कशाला आली कॉलेजचं सुटल्या टाइमवर परत आली आज तिच्या बसचं टायमिंग नाही झालंय का. विचारू काय जाऊन मग जा ना विचार ना जा. परत चहा घेणार काय? नाही नको नाही, चहाची गरज आहे तुम्हाला. हा बा मागवतो. ऐक ना 2 कटिंग लगेच पाठव. सर मी आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली असता तिथे कुठल्याही प्रकारची अशी मिसिंग केस नोंद नाही झालेली. पण सर आज आपल्या पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग केस नोंद झालेली आहे. काय बोलता परत? एक काम करा, फाईल द्या. कोणती? अहो मिसिंग कंप्लेंट केली ना, ती फाईल द्या. सॉरी सर. ठीक आहे सर. चार गोष्टी समोर येत आहेत. अर्धवट कापलेलं प्रेत, रक्तानं माखलेली माती आणि मुलीच्या ड्रेसचा जळलेला तुकडा आणि बाजूला बिअरच्या बाटल्या. म्हणजे घातपात नक्कीच असावा. एका मुलीचा घातपात ठरवून केलेला दिसतोय. म्हणजे रिपोर्ट आले तर माहिती पडेलच. पण एवढ्या लांब एखादी मुलगी कशी काय जाऊ शकते? काय परत एवढ्या लांब एखादी मुलगी कशी काय जाऊ शकते? सर मला बी त्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. पण सर याबद्दल मला काही सांगता येऊ शकत. हॅलो. नाही नाही ऐक ना, अर्ध्या तासातच येतोय. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुला काय गिफ्ट? कोण मारला फोन? काय परत काय बघताय? काय नाही सर. नाही तुमच्या घरी पण असंच असतं ना? काय सर सॉरी. ठीक आहे मी निघतो घरी. येस सर. अहो देसाई. अनिलकर साहेब नमस्कार. नमस्कार देसाई साहेब. बोला. मी तुम्हाला कॉल करणार होतो. आज संध्याकाळी मला तुम्हाला भेटायचं होतं. नाही रिपोर्ट्सच घेऊन आलोय मी. अहो पण तुम्ही का? अरे मी तिथे विचार करत बसणार, तू इथे विचार करत बसणार.
फोनवर डिस्कस करण्यापेक्षा म्हटलं समोरासमोर जाऊन बोलूया, नाही का? बरं, काय म्हणतात रिपोर्ट? अनिकेत, आपला अंदाज बरोबर आहे. ती बॉडी एका मुलीचीच आहे. साधारण 4 दिवसापूर्वी तिचा मर्डर झालेला आहे. वय म्हणशील तर 22 ते 25च्या दरम्यान आहे. पण आता प्राथमिक रिपोर्ट आलेले आहेत, पण DNA फक्त बाकी आहे. देसाई साहेब, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. कदम, ती कालची फाईल द्या. हा, तीच. ही बघा, सोनिया पवार, मिसिंग केस आहे. हीच मुलगी आहे का ती? देसाई साहेब, आपलं गाव केवढं, म्हणजे अख्ख्या पंचक्रोशीत माहिती गोळा केल्यानंतर एकच मिसिंग कंप्लेंट आले, आणि तसंही दुसरा आपल्याकडे ऑप्शनच नाहीये. मी काय म्हणतो, आपण तिच्या आई वडिलांना बोलू व्हेरिफिकेशनसाठी, म्हणजे पुढील माहिती आपल्याला मिळेल. ठीक आहे. चहा मस्त होता, अजून एक होऊन जाऊ द्या. ठीक आहे, मागवतो चहा. बरं. येस सर. त्या मुलीच्या वडिलांना तेवढं बोलून घ्या. ओके सर. अरे ऐक ना, 4 कटिंग पाठव. अजून काय आहे त्याच्यात? बघूया काय काय दागेदोरे लागतात हाती. या सर. नमस्कार, बसा. तुम्ही सोन्याचेच वडील ना? हो, मी देवीदास पवार. माझीच मुलगी होती ती. खूप गुणी होती ती, हुशार होती. तिथे काय माहिती मिळाली का हो? त्या संदर्भातच तुम्हाला इथे बोलवलंय. रडू नका, जरा शांत. पाणी. कदम, पाणी घेऊन या. शांत शांत व्हा. शांत शांत व्हा. पाणी घ्या. शांत शांत. बघा, त्याच संदर्भात आम्ही तुम्हाला बोलवलंय. म्हणजे मी अनिकेत जाधव, या पोलीस स्टेशनचा इंचार्ज. हे माझे मित्र देसाई आणि हे परब यांनीच काल सोन्याची केस रजिस्टर करून घेतली होती. आता तुम्ही जी काय माहिती देणार, पूर्ण न घाबरता न लपवता सगळी सांगायची. सोनिया कधीपासून गायब आहे? ती तालुक्याच्या गावाला जे काकांच्याकडे शिकायला होती. कॉलेज जवळ होतं तिला. ती बीकॉमची शेवटच्या वर्षाला होती. त्याच्याबरोबर ती शिवण काम पण शिकत होती. आमच्या गाड्या गावच्या बसचं वेळापत्रक जमत नाही, ती काकांच्याकडे राहिलं होतं. काका म्हणजे? माझी दूरची आत्या भाऊ, त्यांच्याकडे ती शिकायला होती. तिची कॉलेजमध्ये चौकशी केली तुम्ही? नाही. हो सर, मी केली. मी निशा, सोनियाची बहीण. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत. दीदीचा काही संपर्क लागत नव्हता. सगळेच काळजीमध्ये होते. तिच्या मैत्रिणींना चौकशी केली, कोणाला काहीच आयडिया नाही. म्हणून सगळे लाच साईडला ठेवून तुमच्याकडे कंप्लेंट रजिस्टर करायला आली. अरे ह्यात कसली आली लाज? तुम्हा लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे, घरातील व्यक्ती गायब झाली की स्वतः शोधत बसायचं. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या भीतीपुढी पोलीस स्टेशनला यायचंच नाही. बरोबर ना? दीदी गायब झाल्यापासून ज्यांना ज्यांना समजले सगळे लोक टोमणे मारतात. नको नको ते बोलतात. ती पळून गेली असेल कोणासोबत तरी. हे सगळं बोलून जगणं आराम केलंय आमचं. तिचं लग्न पण ठरलं होतं. तिने तिच्याच आवडीच्या मुलासोबत. ती का कोणासोबत पळून जाईल? जर काय लग्न ठरलंय? हो, आमच्याच नात्यातले अमित राणी हे लहानपणापासून एकमेकांना चांगले ओळखतात, एकमेकांना आवडतात. म्हणून यांचा विवाह ठरला होता. यांचं परीक्षा झाल्यानंतर मे मध्ये यांचं लग्न होतं. निशा, तुला जाताना काय बोलली का ती? मित्र वगैरे मैत्रीबरोबर जाते कुठे बाहेर म्हणून? नाही ना सर, ती नेहमी सगळं सांगते मला. पण यावेळी का कोणच ठाऊक कसलं तरी वेगळंच टेन्शन मध्ये असायची ती. मी विचारलं तिला, खूप खोदून विचारलं, पण तिने काही सांगितलंच नाही. सोमवारी तिला भेटायचं पण होतं. पण काय? सोमवारी तिला भेटले मी कॉलेजमध्ये. अचानक सगळं कल्चरल कमिटीचे हेड आले. मीटिंगसाठी बोलवत होते. बोलणंच राहिलं आमचं. संध्याकाळी फोन करेल हे प्रॉमिस घेऊन निघून आले मी तिकडून. संध्याकाळी फोनच नाही लागला. अमित, तुमचं भेटणं किंवा बोलणं शेवटचं कधी झालं? सोमवारी आमचं बोलणं झालं फोनवरून.
सोमवारी म्हणजे कधी, म्हणजे किती वाजता? साधारण 12च्या आसपास झाल्या असतील. म्हणजे काय बोलली का, कोणाबरोबर जाणार आहे, कोणाबरोबर भेटणार आहे, कुठे जाणार आहे? नाही, असं ती रोजच्या प्रमाणे घरी चालली होती. आम्ही थोडं फोनवर बोललो आणि फोन ठेवून दिला. पण तिच्या बोलण्यातून असं वेगळं काही जाणवलंच नाही आम्हाला. बरं, मला तुमच्या भावाचे डिटेल्स लागतील. त्यांच्याकडून काही माहिती मला मिळेल. बाकीची माहिती परब घेतील. परब? येस सर. चला. देसाई, आपण पण निघू. हो चला. काय करतो रे बाटगाव? अरे उचल ना फोन. हॅलो. पोलिसांनी तुझं स्टेटमेंट घेतलं का? काय विचारतोय मी, पोलिसांनी स्टेटमेंट घेतलं का तुझं? मी सांगितले मी तर सोमवारी भेटलीच नाही तुला, काही कॉन्टॅक्ट पण नाही झाला. मंगळवारी तिला फोन केला पण तिचा फोन बंद येत होता, म्हणून तिच्या छोट्या बहिणीला गाठलं. सर्वांसमोर बोलायला संकोच करत होती, म्हणून तिच्या कॉलेजला जाऊन बसली. खूप रडत होती रे ती, खूप घाबरलेली होती. अजून काय सांगितलं का? हेच सांगायचं सगळीकडं. उगाच पोलिसांचा असं सिमेरा नको डोक्याला. आता तुझी रड लावू नको. तसं कळलंय ना पोलिसांचा शोध चालू झालाय. डोक्याची आई बहिणी एक झाली आहे, कळलं का? तू बी जरा तुझं थोबाड बंद ठेव. कोणच बरोबर काय सांगत नाही. वैताग आलाय नुसता. त्या दिवशी मीनाक्षी कोणाचं तरी नाव घेत होती. कोणाचं नाव घेत होती? सर, ते सारिकाचं नाव घेत होती. सारिका. साहेब, देसाई ऐकलाय ना? हा बोला देसाई. फायनल मेडिकल रिपोर्ट्स आलेत आणि त्या रिपोर्ट्सनुसार जी आपल्याला मिळालेली डेड बॉडी आहे ती सोनिया पवारचीच आहे. रिपोर्ट्सनुसार साधारण 6 दिवसापूर्वी तिचा खून झाला, म्हणजे साधारण सोमवारी. गुरुवारी आपण पहाडीवर गेलो
आणि तक्रार सुद्धा गुरुवारीच नोंदवली गेली. आता तिच्या घरच्यांना कळवायलाच हवं. काय झालंय अनिकेत? अनिकेत बोल ना. अनु, अगं मी पण कोणाला तरी गमावलंय असंच. अनिकेत नको त्या आठवणी आता. अगं लहान होतो, मुलं खेळत होतो, माझी बहीण गायब झाली, सगळीकडे शोधाशोध चालू झाली. आई बाबा काका सगळे शोधत होते, अख्खी रात्र शोधली, नाही सापडली. दुसऱ्या दिवशी तिचं प्रेत शेतात सापडलं. अगं या धक्क्यात आई आजारी पडली, बाबांचं मानसिक संतुलन ढासळलं, ते दोघे पण गेले. अगं मी अनाथासारखा जगलोय ग. काकांनी जरी सांभाळलं ना तरी अनाथासारखा जगलोय. अगं तू माझ्या आयुष्यात आलीस, आई बनून प्रेम केलंस, बहीण बनून काळजी केलीस आणि बाबांसारखे पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस. अनु, पण अनु तू
तुझ्यासाठी मी काही करू शकत नाही ग. साधा एक दिवस नाही देऊ शकलो तुझ्यासाठी. अनु सॉरी, सॉरी अनु, ते जाऊ दे. तू खूप केलेस माझ्यासाठी. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो निशा, रोहन बोलतोय. कशी आहेस? ठीक आहे. सगळं कळते आम्हाला, पण तू तू कसली काळजी करू नको बरं का. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. हा बरं ठेवू. काय करतोय? काश ती पोरी तुझ्या आयुष्यात आली नसते. पण मला माहितीये तू कशाचा विचार करते. पण जाऊ दे ना आता, ती सोडून गेली म्हणजे कशाला तुला एवढं प्रेम करायचं. ती करते का तुला एवढं दिसलं आतापर्यंत प्रेम तुझ्यावर? हा एवढं काय दिसलं जेवढं तू दाखवते? अरे गप्रे आणू, सध्या परिस्थिती काय ती बघ ना आधी. त्या बहिणीचा खून झालाय. जे घरावर किती मोठं दुःख ते कळत नाही का तुला? तिला आधाराची गरज आहे सध्या. आणि या सगळ्यामध्ये पर्सनल इश्यूज का क्रिएट करते तू? रोहन प्लीज, नाही का प्लीज समजून घे जरा की तिच्याशी आता बोलणं म्हणजे पोलिसांच्या डोक्याचा ताप घेणं. कशाला घ्यायचंय तुला? नको ना घेऊ तू काय दादा, आणि तुला पण नाही घेऊन द्यायचंय. काय संबंध? का पोलीस माय मागे लागतील? तरीही कशाला करायचंय? नको ना प्लीज. अगं पण मला माहित नाही. तू ठरव आता, तुला मैत्रिणी ठेवायची आहे का नाही. संपलं इथंच. तूच ठरव आता काय करायचं काय नाही. बोला का. वा कदम वा, खजानाच दिला. ते सोनिया पाटील तुझ्याच वर्गातली का? आधी देवीदत्तची अगदी एकदम चांगली पोरगी होती. तिचा तू कुठे आहेस? मी आल्याशिवाय घरातून बाहेर जाऊ नको. मी आलो लवकर. थांब तिथंच.
अरे वा, विरोधी पक्षांची युती झालेली दिसते. तसंही म्हणा अनिकेत. पण तुझा कदम फार हुशार आहे. हो देसाई, कदम हुशारच आहेत. खरं म्हणजे ते मुंबई पोलीस मध्ये असायला हवे होते. अच्छा. हा, बरं काय केलं त्यांनी? नाही, काय केलं नाही. हे पहा. अरे वा, शेवटी कॉल लिस्ट आणलीच. मिळाले नाही, मांडून आणले. हा, अरे हाणामारीची वेळ आली, यांनी मला कॉल करून बोलवून घेतलं. अरे आयुष्यात पहिल्यांदा एका मी पोलिसाला वाचवले. हा पीसीवरून नंबर, हा पीसीवरून. एका दिवसात एवढे कॉल्स? प्रत्येक नंबरवरून एकच कॉल आहे. अरे लँडलाईनच्या लोकेशनची लिस्ट मी घेऊन आलो सोबत. अरे वा कदम, खरंच कुंडली आणलीस की? देसाई हे बघा, हा नंबर, हा दुसरा नंबर, आणि बरोबर. ओके, आता बऱ्याच गोष्टी माझ्या समोर आलेत. बरोबर. देसाई हे बघा, हा पहिला कॉल लँडलाईन वरून आलाय 8:30 वाजता 5 मिनिटं 38 सेकंद बोलणं झालंय. म्हणजे ज्या व्यक्तीने ही कॉल केलाय ती व्यक्ती तिच्या ओळखीची असेल. शक्यता नाकारता येत नाही. ह्या लँडलाईनचं लोकेशन काय बघा ना जरा, ह्या नंबरचं लोकेशन. अरे हा नंबर तर तळेगावच्या शाळेजवळच आहे ना. म्हणजे सोन्याचं घर शाळेजवळच आहे. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे ती व्यक्ती सोन्याच्या ओळखीची असावी. त्याच्यानंतर आईचा कॉल, बाबाचा कॉल. 8:30 वाजता सोनिया आणि तिची बहीण कॉलेजमध्ये होती आणि हा कॉल 9:23 आलाय. देसाई ह्याचे कॉल डिटेल्स बघा. हो देसाई. अरे थांब ना जरा बाबा, एकतर ह्या लिस्टने मला आंधळ करायची वेळ आणली. अनिकेत, हा तालुक्याच्या डेपो जवळचा नंबर आहे रे. तालुक्याच्या डेपो जवळचा नंबर 9:23. परब सर, 8:30 वाजता तळेगावावरून तालुक्याला जाणारी गाडी आहे का? हो सर, एक 8:30ची आहे, पण साधारण ती 8:40 पर्यंत येते. 8:40 पर्यंत येते. म्हणजे तळेगाव ते तालुका 40 मिनिटं. देसाई, ज्या व्यक्तीने तळेगावातून कॉल केलाय तीच व्यक्ती तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कॉल करू शकते. हो, शक्यता नाकारता येत नाही. आपण सोन्याचे कॉल्स चेक करू. म्हणजे पहिला कॉल्स तिचा होणारा नवरा अमित, परत दुसरा कॉल तिची बहीण निशा, परत अमित, आणि एकाच नंबरवरून 4 कॉल आलेले आहेत. देसाई, ह्या लँडलाईन नंबरचं लोकेशन चेक करा ना जरा. अनिकेत, काय हवं काय रे? हा पहाडी भागातील नंबर आहे. म्हणजे येते का लक्षात तुझ्या? म्हणजे तिथे एक व्यक्ती सोन्याची वाट बघत असेल. कदाचित सोनिया एकटीच गेली असेल किंवा तळेगावातील ती व्यक्ती सोनिया बरोबर असेल. ती एकटी पाडीवर जाणे हे काय मला पटत नाही. त्या गावची पोरी ना, बॉयफ्रेंडला जरी भेटायचं म्हटलं ना तर कोणाला तरी सोबत घेऊन जातात. म्हणजे अनिकेत, तिच्या सोबत कोणतरी असलं पाहिजे. बॉयफ्रेंड असू शकेल. देसाई, मला नाही वाटत.
सोन्याचे कॉल डिटेल्स बघितले तर तिचा होणारा नवरा, बहीण, आई वडील आणि काही मैत्रिणी सोडल्या तर बाकी कॉल्सच नाहीयेत. म्हणजे कदाचित तिचा बॉयफ्रेंड नसेल. त्याचा नंबर सेव्ह नसेल आणि तो लँडलाईनवरून केला असेल तर? पण एकाच नंबरवरून तिला बरेच असे कॉलच नाहीयेत. आणि काय तो पहाडी भागातील नंबर कोणाचा आहे जर समजलं ना तर आपण त्याच्यावर नक्की विचार करू शकतो. तुझं काय मत आहे याच्यावर? बरोबर आहे. पहाडी भागातील नंबर. माझी पोरगी गेली हो. असू द्या हो, तिच्या नशिबात तेवढंच आयुष्य लिहिलं असेल. काय करणार तुम्ही तरी. पण एवढी तरणी ताटी पोत शिक्षणाच्या नावाखाली घराबाहेर ठेवलं तुम्ही. कोणाचा धाकच उरला नाही तिच्यावर. कुठं पहाडावर गेले होते म्हणे, तिथं बलात्कार झाला, पेपरला आलं होतं म्हणून म्हणते. तुम्ही शहरात राहता पण एवढं मोकळं सोडायचं असतं का? बरं झालं बाई माझ्या भावाशी लग्न नाही झालं, नाही तर सगळा संसार उद्ध्वस्तच करून ठेवला असता तिने. बर चला येते मी. रोहन, आता काय झालंय? नाही काही. मला माहितीये तू रागवलाय ना माझ्यावर, निशापासून दूर राहायला सांगितलंय म्हणून. अगं नाही का तसं. तुम्हाला सांगितल्यानंतर पण मी तिला 3 दिवस कॉल करत होतो तिच्या आनंदासाठी, पण तिचं एक पण माझा फोन उचलला नाही तिने. उलट मला मेसेज पाठवलाय, डोंट इरिटेटिंग मी. एवढा त्रास देतो का ग मी? तुला माहितीये ना ती कशी आहे. नाही देत ती तुला भाव, तरी पण तू तिच्या मागे मागे कशाला करतोय काय माहित. मला पण कळले आता, मीच मूर्ख आहे. मी हातचं सोडून त्याची मागे लागलोय. तिचा विषय सोड, स्वतःची काळजी घे. तू आहेस ना तर माझ्यासाठी. तर आपण जाऊया हं? दीपक नाईक तुम्हीच ना? हा मीच. बोला साहेब. सोनिया पाटील मर्डर केस माहीतच असेल ना? ना म्हणजे तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल. हो, सोनिया पाटील मर्डर केस माहिती आहे, पण साहेब तिचं काय? त्या संदर्भात चौकशीसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय. गेल्या सोमवारी तुमच्या पीसी वरून बरेच कॉल तिला गेले होते. साहेब त्या दिवशी म्हणजे सोमवारचं मला काय आठवत नाही बघा. बरं, तुमच्या पर्सनल मोबाईल वरून तिला एक कॉल गेलेला, त्याच्या संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला? मी तिला फोन केलेला नाही आणि मला माझ्या कामामुळं तसा वेळ पण नाही. अच्छा, तुमच्याकडे वेळ नाही ना? कदम घ्या ना, पोलीस स्टेशन मध्ये गेला भरपूर वेळ आहे तुम्हाला. बरे नाही साहेब, चला. तुमचं काय नाही, चला गैरसमज. तुम्ही. नाही साहेब.
हॅलो, अरे काय कळलं का? दीपक नाईकला अटक झाली. अरे तुझ्या झोपेचं काय घेऊन बसला इथं? त्यानं जर तोंड उघडलं ना तर आपल्याला झोपायला लागेल. त्या रात ठेव. अनिकेत, जेवण तयार आहे, चल जेवण करून घेऊ. मला भूक नाहीये. काय झालं बोल. तू सकाळपासून काय खाल्लेलंही नाहीयेस. दिवसभर उपाशी राहायचंय का? अगं केसचं टेन्शन आहे ना, त्याच्यामुळेच भूक लागत नाहीये. मला काही सांगू नकोस, आधी जेवण करून घेऊ आपण. बरं आई, जेवतो. खुश? आता कसं? अनिकेत, मला माहितीये तुला टेन्शन आहे केस, पण स्वतःकडे दुर्लक्ष होतंय त्याचं काय? अगं अनु, ह्या केसचा गुंताच कळत नाहीये मला. हे बघ, तूच म्हणतोस ना की गुन्हेगार एक तरी चूक करतोच, तशीच यांनी केली असेल. कदाचित तुमच्या डोळ्याआडून काहीतरी लपलं असेल. मी काय म्हणते, पुन्हा एकदा विचार कर ना या केसवर. अगं अनु, मी परत परत चेक केलंय पण काहीच मिळत नाहीये. बरं ऐक, ते केस आपण बाजूला ठेवूयात, आधी जेवण करून घेऊयात. चला. ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच. नाही, आधी जेवण. बरं चला. परत त्या सारिकाचं स्टेटमेंट घेतलं? नाही घेतलं सर. का? सर ती बाहेरगावी गेली होती. अरे मग? हो, ते आले ना? हो सर. परत 24 तासाच्या आत तिचं स्टेटमेंट माझ्या टेबलवर पाहिजे. ओके सर. काम करा. अनिकेत, खूप टेन्शन मध्ये आहेस तू. हो दिसेल. बघा ना, एक बॉडी भेटले, ती पण अर्धवट कापलेली. पुढे काहीच कळत नाहीये. धारदार हाताने कापलेली बॉडी. कोणता हत्यार? मोठ्या पातीची कुऱ्हाड. हा पॉइंट माझ्या नजरेतून सुटला कसा काय? शट, काय झाले मला? जाऊ दे, नको टेन्शन घेऊस. होतात चुका माणसाच्या हातून. नाही दिसे हो, तुम्ही आता बोललात म्हणून मला ही गोष्ट समजली, पण एवढी मोठी गोष्ट माझ्या नजरेत कशी काय नाही आली? आणि अरे ही गोष्ट माझ्या तर कुठे लक्षात आली होती? हे बघ, ज्यावेळी त्या वस्तू मी समोर मांडल्या, त्याचं बारकाईने निरीक्षण केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी लगेच लॅबला फोन केला, सर्व डिटेल्स मागून घेतल्या आणि ताडकणीकडे मी तुम्हाला मोठ्या पात्याची कुऱ्हाड. दिसाई, गाव जरी असलं तरी शहरीकरणाकडे वळालंय. म्हणजे ही कुऱ्हाड सगळ्यांच्याच घरात असेल असं नाही. मोठ्या पात्याची कुऱ्हाड, बरोबर ना? हो, बरोबर बोललास. मोठ्या पात्याची कुऱ्हाड जडच असेल. एक घाव दोन तुकडे. थांबा 1 मिनिट. घाव वरमी बसलेला दिसतोय. देसाई, बघू.
अनिकेत, तुझ्या लक्षात काय आलंय का? अरे हा कोणी साधा सुद्धा माणूस नाही, खूप बलवान आणि ताकदवार माणूस आहे. त्यामुळेच कुठे त्या बॉडीचे एक घाव 2 तुकडे झाले. बरोबर येते का लक्षात? हो देसाई, एकदा का ही कुऱ्हाड सापडली तर तो माणूसही सापडेल. मोठ्या पात्याची कुऱ्हाड. साहेब येतीलच आता. सारिका मॅडम, तुम्हाला का बोलावलं हे माहीतच असेल. माझा काय संबंध? ते आम्ही ठरवू. तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. उत्तर तर मी माझ्या बापाला पण देत नाही, मग तुम्हाला का देऊ? तू बाहेरगावी कशाला गेली होतीस हे जर तुझ्या बापाला सांगितलं ना तर त्याला तर देशील ना उत्तर. तुम्हाला काय माहिती? रामाचं घर. रामाच्या घरी तू नाही तर कोण? आणि तुझ्या बरोबर जो मुलगा होता त्याचं नाव काय? त्याची टाइमपास आहेस ना तू? बॉयफ्रेंड आहे तो माझा. काय? तुझा बॉयफ्रेंड? त्याचं तर अच्छा, म्हणून तू सोन्याचा खून केलास तर? काय? मी असं काही नाही केलंय. मी आणि तो 2 वर्षांपासून प्रेमात होतो. घरच्यांपासून लपवून सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आमचं. बोलणं, भेटणं, सेक्स सगळंच. मग मध्येच ती सोनी अवतरली. बरेचदा मी त्याला त्याच्याशी बोलताना पण पाहिलंय. मला खूप राग यायचा हो तिचा. आणि हा, तिला बघितलं आणि पाघळला. पुरुषांची अक्कल पॅन्टीतच असते हे खरं. मला नको होती. त्यावरून मी सोनियाला बरेचदा धमकी दिली होती, पण तिला मारायचा हेतू नव्हता माझा. एवढी हिंमत नाही हो माझ्यात. पण तिचा खून झाला त्याच्या आदल्या दिवशी तुझं बाहेरगावी जाणं? महिन्यातून 2-3 वेळा जात असते मी. म्हणजेच तिकडेच आम्हाला एकमेकांना व्यवस्थित भेटता येतं. असं काय? इथून 4 तासाच्या अंतरावर त्याच्या मित्राचं एक गाव आहे. मावशीच्या घराजवळच आहे त्याचं घर. खरं तर आम्ही तिथेच खूप जवळ आलो. आणि अजूनही कधी एकमेकांची आठवण आली, ओढ लागली की तिथेच जात असतो. सोनिया, तिचा हा बॉयफ्रेंड आणि हा, अरे बापरे, हे गणित असं. परब सर, पटकन बाहेर कदम आणि देसाई त्यांना पटकन आत बोलव. सर. हे गणित आहे काय? हिच्या बरोबर हिच्या बरोबर. हो. अरे अनिकेत, पुढे तातडीने का बोलवलंस? कामच तसं आहे. एक क्लू मिळालाय. काय क्लू मिळालाय? देसाई, पाणी घ्या, सांगतो तुम्हाला. बोल पटकन, आता बघ धीर होत नाही मला. देसाई, ही सारिका आणि हा जो दुसरा पर्सन आहे ना तो तिचा बॉयफ्रेंड. अच्छा, आर यू सिरियस? अनिकेत, तो फोटो दे, पाहू दे जरा. हा फोटो बघितला ना, मी असाच रिॲक्ट झालो होतो. गेल्या 2 वर्षापासून ह्या दोघांचं प्रेम चालू आहे आणि आपलं सो कोल्ड शारीरिक प्रेम व्यक्त करण्यासाठी बाजूच्या शहरातील मित्राच्या घरी जातात. अच्छा. देसाई, शेजारच्या गावात चौकशीसाठी गेलो तर
काय अनिकेत? तिथे वाड्यावरती एक कपल हनीमून करण्यासाठी आलं होतं. त्यांच्याकडे चौकशी केली ना, तेव्हा ह्या दोघांचा खुलासा झाला. हो, म्हणजे स्वतःचं घर मित्राला द्यायचं आणि स्वतः दुसऱ्याच्या वाड्यावर जाऊन मजा मारायची. हे दोघं वाड्यावर मजा मारणारा आणि त्याच्या बरोबरची पोरगी. पोलिसांची शिरजोरी काय? अनिकेत, पटकन यांना बोलून घे. बघतोच मी यांच्याकडं. हॅलो, काय झालं? नको देसाई, त्यापेक्षा आपण चोर पोलीसच खेळूयात. हो, कशाला सारखं मला पोलीस स्टेशनला बोलवत आहे? या प्रकरणामुळे माझी खूप बदनामी झाली आहे. ती फुकटच्या पाकट. जे काय घडलंय ना, ते सगळं खरं सांगून टाक दीपक. पण एक गोष्ट बाहेर आल्यानंतर काय होईल माहितीये? काय होईल? तूच बघ. दीपक, जे काही घडलंय ते सगळं खरं खरं सांग. कदाचित तुझ्या मुलीला जीवाचा धोका असू शकतो. ठीक आहे, ऐका. हॅलो, हा, मला तुला भेटायचंय. ते काय नाही, भेटू शकतो ना आपण. हा, मी तुला मेसेज करून सांगते कुठे भेटायचंय ते. ठीक आहे. हॅलो निशा, मी अनिकेत बोलतोय. मम्मी पप्पा आहे? नको,
एक काम कर, उद्या त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ये, काहीतरी दाखवायचं आहे. रामा, शेजारील गावातील जुना पडका वाडा काय आठवतंय का? वाडा? कोणता वाडा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? चोर तो चोर वर शिरजोर. अरे त्या वाड्यात काय काय करत होता तुम्ही? त्या वाड्याच्या समोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुमचं सगळं रेकॉर्ड झालंय. अख्खी कॅसेट आहे माझ्याकडे. आता बऱ्या बोलाने बोलायचं सगळं. ते नाही. सारिका तुझ्या घरी काय करत होती त्या मुलासोबत? हे सगळं सारिकाने सांगितलंय. सारिका? तिनं सांगितलं तुम्हाला सगळं? अरे काय टाइमपास लावलाय. माझे मित्र देसाई आले ना तर एवढे मारतील ना तुला बोलायला सुद्धा तोंड उघडता येणार नाही. सारिकाचा आणि त्याचा संबंध काय? संबंध म्हणजे बराच वेळ एकत्र होते. तो फक्त तिचा टाइमपास करायचा. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. ती त्याच्या मागच लागली होती. पण त्याला तिच्यापासून सुटका पाहिजे होती. अगदीच मतलबी होता तेव्हा. तो मतलबी आणि तू कोण? अरे अंधाऱ्या खोलीत तुम्ही काय करता आम्हाला ठाऊक नाही? आता सरळ विचारतोय, सोन्याचा खून का केलास? सोनिया? अरे मी बोललेलं रिपीट का करतोयस? मला नाही माहित. माझा नाही काय संबंध त्याच्याशी. हा शर्ट ओळखतो ना? दीपकने मोठ्या मेहनतीने शोधून दिला आहे. दीपकने? बोल रामा. त्यानंच मारलंय तिला. मला त्याचा प्लॅन काहीच माहित नव्हता. येत असतं ना तर ह्या फांद्यातच पडलो नसतो मी. पण त्याच्या नादाला लागून अडकलो मी. पुरतं अडकलो. जे करायचं नव्हतं तेच केलं मी. चुकलं साहेब, चुकलं माझं. पार फसलो मी साहेब. पश्चाताप होतोय मला त्या गोष्टीचा. मिसेस मोरे, हा मीनाक्षीबाई, सगळं काय ते खरं बोलायचं. काय काय म्हणजे? मला पकवायच्या आधी मीच तुला सांगते, तू सोमवारी कॉलेजला गेली नव्हती आणि तुझ्या आई वडिलांनी सांगितलं की तू कॉलेजला गेली. मग कॉलेजच्या नावाखाली तू कुठे गेली होतीस आणि काय घडलं तेव्हा? सोड मला. मीनाक्षी, नक्की काय घडलं ते सांग. सांगते. मी आणि रामा बरेच महिन्यापासून एकमेकांसोबत आहे आणि तो त्याचा मित्र म्हणून त्याची माझी ओळख. सोनिया सतत माझ्यासोबत राहायची म्हणून तो
तिच्याशी जवळीक साधण्यासाठी माझ्या मागे पुढे करायचा. सोनिया मुंबईवरून आलेली, सुंदर दिसायला, गोरीपान. कॉलेजमधले सगळे मुलं तिच्या मागे असायचे आणि ती मात्र कोणालाच भाव द्यायची नाही. अशात त्याच्यासोबत ओळख करून देणं म्हणजे अशक्यच होतं, पण ते करणं गरजेचं होतं. गरजेचं का? जर सोनिया त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये आली तर आम्ही दोघं त्यांना एकत्र भेटू शकतो आणि माझ्या घरच्यांना पण सोनियासोबत आहे असं म्हटल्यावर निश्चिंत राहणार त्या. शुक्रवार पासून तो आणि रामा मागे लागले होते बाहेर फिरायला जाऊन म्हणून, कारण त्या निमित्ताने सोनिया आणि त्याची भेट होईल आणि त्याला आपल्या मनातील सोनियाला सगळं सांगता येईल. तू काय लव गुरुचं काम करत होतीस? माझा प्रामाणिक विचार होता. पुढे बोल. मी सोनियासमोर फिरायला जायचा प्रस्ताव ठेवला, पण तिला यायचंच नव्हतं. लोक काय बोलतील, काय म्हणतील. मी तिच्या काकांच्या घरी देखील गेले होते तिला सांगायला, पण ती ऐकतच नव्हती. आणि त्यात त्याने मला चॅलेंज केला होता तिला घेऊन यायचं. मग काय, मी ठरवलं तिला घेऊनच जायचं. पण नेमकं सकाळी आईशी भांडण झालं आणि तिने फोन काढून घेतला आणि एका अर्थी बरंच झालं. सारखं फोन करून त्रास दिला नाही. मग काय, माझ्याकडे एकच ऑप्शन होता, लँडलाईनचा. तू तिला आणि रामाला कॉल केलेलास आणि तालुक्याच्या ठिकाणी उतरल्यावरती त्यांना इन्फॉर्म केलंस, बरोबर ना? हो. सोन्याला शॉपिंगचं कारण देऊन तिला सोबत घेतलं आणि कदाचित तिच्यासाठी तो दिवसच वाईट. नेहमी नाही नाही म्हणणारी त्या दिवशी तयार झाली. थोडीफार शॉपिंग आवडून तिला शकता येऊन कसं तरी पहाडीवर नेलं. आणि तिची अट होती फक्त अर्धा तास थांबा. मग तिची आठ पाळलीस की नाही? त्यांना एकांत द्यावा आणि आमच्या दोघांना एकांत मिळावा म्हणून मी आणि रामा दुसरीकडे गेलो. ती तर ऐकतच नव्हती, पण तिला कसं तरी समजून तिथे आम्ही गेलो. तुम्ही दोघे कुठे होता? आम्ही बरेच गेलो होते. आमच्या दोघांना एकांत मिळावं म्हणून आम्ही दूरची जागा शोधली होती. पण त्या दिवशी माझा अजिबात मूड नव्हता. सारखं काहीतरी होईल ती मला भीती होती. माझ्याकडून अशी थंड प्रतिक्रिया दिली, आमचं भांडण झालं आणि मी तिथे निघून आली. पण त्यानंतर सोनिया पण माझ्यासोबत आहे हे मी विसरून गेले आणि मी शेवटच्या बसनी घरी निघून आले. लगा भावा, लगा निशा नाही राव पुढे आपल्याला. काय भावा, तुला एक पोरगी पटन झाली होय. गांठीचं दम नाही म्हण की तुझ्या आता. दाखव तुला माझ्या गाडीचं दम. रे काय तू कटकट लावली रे? सांगा मग याला माझ्या गाडीतलं दम काढतोय. मला निशा जरी नाही भेटली ना तरी काय फरक पडत नाही. माझ्याकडे दुसरी, मी माझं दम ना तिच्यापाशी दाखवेन. तुझं काय आहे? मला कुठं माहिती बारके पोरावानी रडणार रे. आता पुढील गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये बोलू. चला. बोल. त्या दिवशी जे काही घडलंय ना ते सगळं खरं खरं बोलायचं.
तुझं सोनियावरती प्रेम होतं असं ऐकलंय. तुला लग्नही करायचं होतं ना तिच्याशी? काय? बोल. हो. वा, म्हणजे तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होतास तर? अरे ती आत्ता आली आपल्या आयुष्यात, पण मी आधीपासून आहे ना, तुझ्यासाठी तुझ्या आनंदासाठी सगळं केलं मी. पण तुला माझं खरं प्रेम कधी दिसलंच नाही का? अरे तुला पैसे पुरवले, पण तू फक्त तुझ्या स्वार्थासाठी माझा उपयोग करत होतास. आणि तुमचं लग्न ठरलं. कधी प्रेम झालं तुझ्या तरी तिच्यात? मी तिथेच होते ना. माझं प्रेम नाही दिसलं तुला? आणि तिच्याशी लग्न ठरूनही तू माझा वापरच करत होतास ना. त्या दिवशी पण मला मावशीच्या गावी बोलवलंस, पण तू नाही आलास. तेव्हापासून तुला भेटण्यासाठी तरसतीये मी, आणि आज भेटलास ते असो. सोनियानं असं काय केलं होतं की तू तिच्याशी असं वागलास? कसं कसं? हा बघ, रक्ताने माखलेला शर्ट ओळखीचा आहे का तुझ्या? हा ड्रेसचा तुकडा आणि ही सोन्याची चैन. आता बोल, पूर्ण सगळं खरं खरं सांगायचं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण कुठे चाललोय? चाललोय कुठेतरी, सरप्राईज आहे. सरप्राईज? ते पण माझ्यासाठी? विशाला विसरलंच वाटतं. का झालं, रागवलास का? रागान नाही बघत रे, तुझे ते मऊ केस तुझ्या गालाला हळुवारपणे स्पर्श करतायत आणि तुझ्या तालावर नाचणारे तुझ्या दोन पापण्या. किती सुंदर आहे ना सगळं. आणि तू माझ्या आशी जवळ, अजून काय पाहिजे आयुष्यात? काय पण नको म्हणू. किती व्हायरल असतेस ना. अगं बोल ना काहीतरी. काय बोल. नको करू, जे काय बोलायचं ते आत्ताच बोलून घे, नंतर काय बोलायला मिळणार नाही बरं का. म्हणजे काय? नाही काय. एवढं पाणी मारतो तरी पण उठत नाही का? देसाई बोल, खरं बोल. आम्या, अरे दीपकने सगळे पुरावे पोलिसांना दिलेत. बोल बोल ना, बोल. जे उघडत नाही तो उघडत नाही का तुझा? सांग लवकर.
लहानपणापासूनच आवडायची सोन्या, लहानपणापासूनच. पुढे बोल. ती जशी मोठी होत गेली तशी तिच्याकडे बघण्याची नजर माझी बदलत गेली. पण मी मनात ठरवलं होतं की माझ्या आयुष्यात कितीही मुली होते, बायको बनेल तरी एकच, सोन्या. तिचं अख्खं कुटुंब मुंबईला कायमच राहायला गेलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचे तर कधीतरी ते लोक. गावच्या पोरींच्या मानाने ती होतीच एकदम. दोन वर्ष आधी तिच्या वडिलांची अचानक नोकरी गेली आणि ती सगळी गावी एकशिफ्ट झाली. माझ्यासाठी ते बरंच होतं. मला तिला इम्प्रेस करण्याचा मौका मिळाला होता. मी रोज त्यांच्या घरी मुद्दाम जायचो. तिच्यासाठी स्पीकरवरून कसली कसली गाणी ऐकवायचो. पण ती गाणी ऐकून आजूबाजूच्या पोरी माझ्या मागे करू लागल्या. पण सोनिया नाही, ती दूरच राहायची. धड माझ्याशी बोलायची पण नाही. एवढंच काय, मी दिसलो तर रस्ता बदलायची. तिच्या वागण्याचा मला कंटाळा आला होता. सारखा सारखा तिच्या मागे गोंडा गोळून मला कंटाळा आला होता. किती काय काय करायचं एखादीसाठी. तिचं ते दूर राहून वागणं मला खटकत होत. पण तिचा किती विरोध असला तरी मला ती हवीच होती. म्हणून मी माझ्या घरच्यांना विश्वासात घेऊन तिच्या वडिलांसमोर तिची मागणी केली. मी नात्यातलाच होतो आणि घरचेही तयार होते. त्यामुळे आडीवेडी न घेता मला होकार मिळाला होता. तुला तर सगळंच मिळत होतं, तर मिळणार तर होतच, पण त्यात समाधान नव्हतं. लग्न ठरलं तरी सोनियाचं वागणं काय बदललं नव्हतं. तिचं ते अंतर ठेवून वागणं. मला असं वाटायचं कधीतरी ती मला मिळेल, आम्ही फिरायला जाऊ, मजा करू आम्ही. कसली मजा? सारिका सोबत बऱ्यापैकी मी मजा केली, पण तिच्यासोबत लग्न करायचंय तिला मी हात सुद्धा लावला नव्हता. हातच काय, ती कधी माझ्या जवळ आलीच नाही. इथं बोलायचे वांदे, बाकी करायचं. सगळे मित्र एकत्र जमलो किती आपापल्या गमती सांगायचे. कोण कुठे भेटलं, कोणी कसा किस केला, कोणी शेतात. पण माझ्याकडं सांगायला काहीच नसायचं. यावरून सगळी माझी खिल्ली उडवायची. त्यांच्या गप्पात सतत मी चेष्टेचा विषय असायचो. फिरून फिरून माझ्या मर्दांगीचा वर विषय यायचा त्यांचा. आणि माझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून मला ती टाळत असेल. पण मी आतून पेटायचो की नक्की काय माझ्यातच कमी. मग काय तुझ्या सुपीक डोक्यात आलं? बरंच काय वाटलं. एका रात्री आम्ही सगळे मित्र जमलो, चर्चा केली, बराचसा विचार केला आणि
शंका उपस्थित झाल्यानंतर तिचा कोणतरी मुंबईला बॉयफ्रेंड असेल असं मित्रांचा अनुमान आला. नाहीतर माझ्या टाळण्यासारखं असं काय होतं, पण तिचा कोणतरी बॉयफ्रेंड आहे ह्याच्यामुळे माझा धक्का उडाला. त्या नुसत्या विचाराने मला रात्री झोप येईना. कसला विचार? तिने तिच्या बॉयफ्रेंड सोबत काय केलं असेल का? तिथं एकतर मी अख्खा लग्नाचा घाट घालून बसलोय, त्यात तिला कुणी अगोदरच वापरलं असेल तर मला हे सत्य जाणवायचं होतं. मला नव्हतं करायचं असल्या मुलीसोबत लग्न. वा, स्वतः मजा मारायची आणि तिने केलं तर? मी काही केलं तरी चालू शकत. समाजात ते चालतं, पण तिने बाईच्या मर्यादेत राहिला नको. हो, खरंच? मला मनातल्या शंकेचं समाधान पाहिजे होतं. मला काही करून सोनियाला एकांतात भेटायचं होतं. या कामात मला फक्त मीनाक्षीच मदत करू शकत होती. म्हणून रामाने मी बाहेर गावाला जायचा प्लॅन बनवला. मीनाक्षी तर येणारच होती, पण सोनियाचं येणं अशक्यच. मी मीनाक्षीला बरीचशीच गळ घातली, पण तिला चॅलेंज केल्यावर ती सोनियाला आणायला तयार झाली. पण ज्या दिवशी येणार त्या दिवशी तिचा संपर्कच झाला नाही. तिचा फोन स्विच ऑफ लागत होता. मला सोनिया येते की नाही हे कळतच नव्हतं. मग पुढे? कोणत्या तरी फोनवरून रामाच्या फोनवर कॉल आला. मीनाक्षी होती. तिनं सांगितलं की घरून सोनियाला बरोबर घेऊन येते. तेव्हा कुठं मला बरं वाटलं, पण डोक्यात सोनिया आल्यानंतर काय बोलेल, तिचं खरोखरच कोण नसेल ना, या प्रश्नांनी माझ्या डोक्यात गर्दी केली होती. विचार करून करून माझं डोकं दुखायला लागलं होतं. मग काय केलंस? डोकं गरगरत होतं म्हणून मी आणि रामा आमच्या रोजच्या अड्ड्यावर वेदांती बिअर शॉपीवर गेलो. पोटात 2 बिअर गेल्यानंतर माझं डोकं गरगरायचं राहिलं. तेव्हा ना मीनाक्षी तालुक्याला येऊन पोहोचल्याचा फोन आला. पण मला धीर धरवत नव्हता. मीनाक्षी तर सोनियाला घेऊन येणारच होती, पण जोपर्यंत मी सोनियाला समोर बघत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवू शकत नव्हतो. म्हणून सहजच मी सोनियाला फोन केला, तर ती कॉलेजमध्ये होती. तिने फक्त माझ्या प्रश्नांचीच उत्तरे दिली, ती पण नाखुशीने. फोनचं काय झालं तर रिचार्ज संपलंय. रिचार्ज टाकायला त्या ठिकाणी रिचार्जचं दुकान नाही. तिच्या असल्या उत्तरांनी माझं डोकं पुन्हा गरगरू लागलं. मी पुन्हा माझ्या पोटात 1-2 बिअर घेतली. बराच वेळ झाला, पण अपेक्षित गाडी येऊन गेली तरी त्या देखील दोघी आल्या नाहीत. मला कसं तरी होऊ लागलं. म्हणून मी बिअर शॉपीच्या मालकाच्या फोनवरून कॉल केला. तेव्हा तिने सांगितलं कुणाला कळू नाही म्हणून त्या दोघी त्या भागातून जाणाऱ्या बसमध्ये बसल्या होत्या. पण एवढ्या सगळ्या या वेळामध्ये फोनवरून मीनाक्षीच बोलत होती.
अच्छा, फोन सरसचे असं आहे का? पुढं बोल. बऱ्याच वेळानं त्या दोघी आल्या देखील. तो पडलेला चेहरा बघून मी वैतागलो होतो, पण स्वतःवर कसं तरी नियंत्रण केलं. रामाला आणि मीनाक्षीला मी तिथून जायला सांगितलं, पण मीनाक्षी राम जात असतानाच सोनियानं त्यांना ओरडायला सुरुवात केली. काय तर म्हणे, मीनाक्षीसाठी मी अर्धा तास आले होते. म्हणजे मी चुत्या आहे, ती ऐकतच नव्हती. रामाला मला पिलेलं बघून तिला तिथं थांबायचंच नव्हतं. मीनाक्षी रामा 2 मिनिटं ऐकून घे म्हणून विनवणी करत होती, पण तिला किंमत शून्य. मग मी घाईने तिचा हात पकडला आणि माझ्या जवळ खेचली. रामाला आणि मीनाक्षीला तिथून जायला सांगितलं. ते दोघं पण मला बेस्ट लक देऊन तिथून खिदळत गेले. आता ती माझ्या हाताच्या विळख्यात बरीचशी धडपड करत होती. तिने माझा मागचा पुढचा विचार न करता माझ्या मानेचा चावा घेतला. माझा संयम सुटून गेला. एकतर माझ्या डोक्यात बिअरची नशा चढत होती. त्या जिचा दिवस रात्र विचार करत होतो, ती आता तिच्या मर्जी विरोधात का होईना पण माझ्या मिठीत होती. पळून जायच्या धडपडीत तिने एकतर मानेला चावून मला चेतवलं होतं. आता हीच संधी होती मला माझी तिला बनवायची. एकदा का तिच्या शरीरावर माझा हक्क मिळवला, तिचा माज आपोआप शरणागती पत्करेल. स्त्री म्हणजे काय वाटतंय तुला? हा, पुढे काय केलं बोल. मला मिळालेली संधी सोडायची नव्हती. ती ज्या त्वेषानं माझा विरोध करत होती तितकंच मला हुरूप येत होत. तिची प्रत्येक कृती माझ्यातल्या पुरुषत्वाला आव्हान करत होती. तिच्या शरीराचा इंच नाही इंच भाग माझ्या ओठांनी मी शोषत मजा घेत होतो. तू जे केलंस ना त्याला बलात्कार बोलतात, बलात्कार. तिने जर विरोध केला नसता ना, मला जबरदस्ती करावी लागली नसती. तुझा पुरुष अहंकार दुखावला गेला म्हणून तू बलात्कार करून तिला मारून टाकलंस. मजा घ्यायची सोडून ती मूर्खासारखं ओरडत होती. तिच्या ओरडण्यानं माझा मूड वाप होत होता. जे लग्नानंतर करायचं होतं ते लग्ना अगोदरच आम्ही करत होतो. बस त्यातही तिचा प्रॉब्लेम.
अडथळा करणारं तोंड मी बंद केलं होतं आणि तिच्यात झोकून दिलं. आता ती माझी झाली होती. तिचं निघालेलं रक्त बघून मी खुश झालो होतो. थोडासा या व्यक्तीला सहन झाला नाही. त्यात तिचा कधी प्राण गेला मला समजलंच नाही. त्या मृतदेहाची आता विल्हेवाट लावायची होती, म्हणून मी रामाला फोन करून बोलावलं. मृतदेह जर तसाच ठेवला तर आम्ही फसू. दीपकला सांगून कुऱ्हाड आणून मृतदेहाचे तुकडे करून डोंगरावर पसरून दिले ना, बरोबर ना? हो, म्हणजे दीपकच कुऱ्हाड घेऊन आला होता. पण तिचं नग्न शरीर बघून त्यालाही कंट्रोल झालं नाही. राम्या तर तसाही उपाशीच होता. तर तिच्या मेलेल्या प्रेतावर मी काय अधिकार गाजवणार, म्हणून मी काही बोललो नाही. आळीपाळीने तिचा उपभोग घेतला त्यांनी. आम्ही तिघांनी त्याचे मृतदेहाचे तुकडे केले. डिझेल टाकून त्या मृतदेहाला जाळलं. आणि अर्धवट जळलेले शरीर एका गोणीत भरून आम्ही दरीत तिला फेकून दिला. तिचे कपडे आणि आमच्या अंगावरचे कपडे दीपकला विल्हेवाट लावण्यासाठी सांगितलं, पण ते आपण मार्गदर्शकनं स्वतःकडून ठेवून घेतले, म्हणून तुम्हाला सुगावा लागला. अरे मारलंस ते मारलंस, वर तिची चैन विकून आलास. सोनिया तर मेलेली, पण तिची ओळख पटेल म्हणून चैन नष्ट तर करायला हवी होती. असं तसं फेकून देण्यापेक्षा पुढच्या दिवसाची सोय होईल म्हणून मी तिला स्वच्छ धुवून तालुक्याला विकून आलो. पण साला तो पण मार्गदर्शक निघाला. मिस्टर अमित राणे, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तक्रार नोंद करायला आला त्या दिवशी नाटक होत तर वा, एकदम क्लास. अहो, आम्हाला तर वाटलं सोन्याच्या विवेकानं तुम्हाला काहीतरी होईल. तुझे सर्व मित्र, साथीदार आणि सोन्याचे परिवार हे आतमध्ये आहेत. त्यांनी सर्व काय ऐकलेलं आहे. अरे किती मोठे विश्वास पवार 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 माझी चुकी झाली. मी माझ्या पुढला विचारच नाही घेऊ शकलो. माझ्या भावना समजल्या. कारण तुझं लगेच ठरवून सगळं मोकळा झालो मी. कारण जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी साहेब तिला कराकुटीकर मीच आहे साहेब, मी. या कसाईच्या घरात तिला मारली, मग काय होणार? कत्तलच होणार ना. मला शिक्षा करा साहेब, शिक्षा कराकुटीकर मीच आहे साहेब. पवार शांत व्हा. पवार पवार शांत व्हा, शांत व्हा. अहो, घरात मुलगी जन्माला आली ना तर आपण तिच्या भविष्याचा विचार करत नाही, तर तिच्या लग्नाचा विचार करतो. आणि एखादं स्थळ बघतो आणि तिचं लग्न लावून देतो. लग्न झाल्याच्या नंतर आपण मोकळे झालो असं प्रत्येक बापाला वाटतं. पण तिचं पुढे काय होतं, ती कशी राहते,
ती आणि तिचं नशीब असंच आपण समजतो, हो ना? पण मुलांच्या बाबतीत आपण असा विचार करतो का? नाही ना. कारण मुलगा जन्माला घरात आला की तो आपला वंशाचा दिवा आहे असं आपण समजतो आणि त्याचे लाड करतो, काळजी करतो. मोठा झाला की त्याचं लग्न करतो आणि भविष्यातही त्याचा आपण विचार करतो की नाही? मुलीच्या बाबतीत आपण असा विचार करतो नाही ना. आणि हेच मुरकटलेले विचार आणि संसार घेऊन आपण त्या मेंढरासारखं समाजात पुढे जात असतो. आणि अशा संस्कारात वाढलेल्या ह्या मुलाला आपण काय अपेक्षा करणार आहे? काय अपेक्षा करणार आहे ह्या मुलाकडून? बरं घेऊन जाऊ त्यांना. चला. कर्म तशी फळं, पण गुन्हा एक ना एक दिवस उघड होणारच ना. बरं अनिकेत, आपल्याला काय वाटलं किती सहजपणे हा मर्डर केलेला आहे? लोक पण काय असतात बघ ना. पण हा दिवसच त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता, नक्की होता. म्हणजे घरचे फोन काढून घेतात काय, मोबाईलचा रिचार्ज संपतो काय, एकदम मस्त. वा, कर्म तशी फळं. बरं अमित, तू तेव्हाच पकडला गेला जेव्हा चेन आमच्या ताब्यात आली होती. मी निशासोबत बोलत असताना एक गोष्ट कळाली की या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्या गळ्यातील चेन नाहीये. आणि तो धागा पकडून आम्ही शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुठे काहीच मिळत नव्हतं. पण तू सोनाराकडे गेला आणि चेनीच्या आतमध्ये रक्ताचे डाग बघून सोनाराने थेट पोलिसांना फोन केला आणि तेव्हा तिथेच अडकलास तू. पण मला एक प्रश्न पडतोय की तू हे सगळं सहजपणे सांगितलंच कसं? ती चुत्या मला फसवत होते ना. त्या रामाला तर मी माझा मित्र मानत होतो, पण मला बदनाम करण्याचं कठीण घातलं. सगळे पुरावे तर दीपकनेच दिले ना. सगळं ओकून टाकलं असेल त्यांनी, सगळी स्टोरी रंगून रंगून सांगितली असेल, पण स्वतःच बुड मात्र तसंच ठेवलं असेल. या दोघांनी तर मला फार गुंतवून ठेवलं होतं या प्रकरणात. मग यांना नागडं करायला नको. आता हा शहाणपणा तिकडे दाखवायचा. तुम्हा सगळ्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल तो प्रयत्न मी करेन. आता कोर्टातच भेटू आपण. रोहन, इथं का आणलंय मला? तुझ्यावर प्रेम करायला. रोहन, आता नको करूया ना प्लीज. का? लग्नानंतर करूया ना. अगं लग्न तर करूच की, पण त्याआधी मला तुला तर बघू दे.